मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज मी जातोय मुंबईला। तर मी आलो होतो, शिमग्याला आलो होतो आणि आता परतीचा प्रवास आहे। दापोली ते डोंबिवली असा प्रवास आहे। त्या प्रवासाचा तुम्ही आनंद घ्या। तर 2 बाईक आणि 1 रिक्षा आहे। तर माझ्या पाठी बाईक आहे आणि रिक्षा पुढे गेले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा। तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ असेच भेटत जातील। तर आता आपण आहोत पिसईला। तुम्ही बघू शकता की गावाचे रस्ते हे छान आहेत आणि दुपारची वेळ आहे। दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि त्यात ऊन सुद्धा खूप आहे। उन्हाचं टेम्परेचर पण एवढा खूप जास्त आहे। रोड चमकतं डोळ्यावरती। तुम्ही इकडचे रोड बघू शकता की ते घाटामध्ये गाडी चालवण्याला खूप मजा येते। वाकडे तिकडे टर्न आहे। मी इकडे बघू शकता की वेडे वाकडे वळणे चालू झालेत आणि समोरून साईडत बस येऊन गेली। आणि यावर्षी आंबे सुद्धा जरा कमी आलेत कोकणात। अजून टाईम आहे आंबे येण्यासाठी। तर शिमग्याला आलो होतो म्हणून आंबे आपल्याला दिसले नाहीत, कारण आंब्याचा अजून टाईम आहे। अजून 1 महिना आहे। हे बघा, मोठे सरकार आलेत सगळे इकडे। तर टोपी उडालेली आहे आणि आता आपण टर्न मारून टोपी आणायला जाऊ। बरोबर राहिलेली आता उडाली ती। तर हे बघा मित्रांनो, आपली गाडी आलेली आहे। वहिनी आणि आपले मोठे दादा। थोडंफार आपल्याला रस्ता थोडा खराब भेटेल, तर आपण त्या गॅपमधून काढून रिक्षा जाऊया। आपली गाडी जरा भुडभुड करायला लागली असे वाटते, तर टेन्शन नाही, आपली गाडी आपली साथ सोडणार नाही। विश्वास आहे गाडीवरती। इथे काही जण मंडळी थांबले, तसं फोटो शूटिंग चालू वाटतं। तर अशा वातावरणात अशी झाडे झुडपे असली की जरा वेगळीच मजा येते। कारण आपल्याला सावली भेटते थोडी गाडी चालवायला पण। आणि फक्त मुंबईला झाडं तोडून आट लावून टाकलेत। तर आता आपण लेफ्ट टर्न मारून मुंबईच्या दिशेने जाणार आहोत। तुम्ही इकडे पूल बघू शकता, खाडीमध्ये पाणी नाही, मध्ये उन्हामध्ये पूर्ण सुकून गेलंय। कारण ऊन एवढं पडण्याचं कारण आपणच आहोत। कारण आपण जेवढे झाडं तोडू तेवढा ऊन वाढत जाणार आहे आणि ऑक्सिजन लेवल कमी होणार। म्हणून आपण झाडं लावली पाहिजेत। तुम्ही तुमच्या कधी गावी गेला असाल तर तुम्हाला समजेल की मुंबईमध्ये आणि गावामध्ये काय फरक आहे। आपण इकडे 1 दिवस जरी राहिलो तरी खूप आहे, कारण इकडचा निसर्ग मस्त आणि मुंबईचा पर्यावरणमध्ये केमिकल पूर्ण प्रदूषण। माझा भाऊ बोलतो की मला जरा ब्लॉगिंग करताना व्यवस्थित बोलता येत नाही, पण ट्राय करतोय बोलण्याचा। म्हणजे चांगली तुम्हाला ब्लॉगिंगची सवय लागेल, मला सवय लागेल। पण त्यासाठी तुम्ही चांगले कमेंट करा की मोठं ब्लॉग घेऊन येत राहा, तर तू इम्प्रूव्ह होशील। असं कोणी अजून काही कमेंट केली नाही, तर प्लीज कमेंट करा आणि सांगा की अजून काय केलं पाहिजे की जेणेकरून आपण चांगलं बोलू, मोठं ब्लॉगिंग करू। चांगली ट्राय करतोय मोठं ब्लॉगिंग मोबाईलने शूटिंग करण्याचा। माहीत नाही की कसं होतं कसं नाही, ते अजून आपल्याला एवढा एक्सपिरियन्स नाही। तर प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर कोकणातली आपल्या लाल परी दिसायला लागली। हे बघा, मंडणगड ते दापोली आणि सिंगल रोड आहे। जरा आरामात घेऊया आपण गाडी। इथला निसर्ग तुम्हाला संध्याकाळी मस्त वाटतं, कारण दुपारी कसं बाहेर कोण पडत नाही, तर संध्याकाळी
असे लोक बाहेर पडतात. आणि त्याचबरोबर एवढं ऊन नसतं, कोमट ऊन असतं आणि त्या कोमट उन्हामध्ये पर्यावरण व्यवस्थित दिसतं. आपण जेवढ्यात लवकर मुंबईला पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आता घाट रस्ता पूर्णपणे सुरू झालेला आहे आणि या घाटाचा तुम्ही आनंद घ्या. आणि तुम्हाला कसं वाटतं घाटात गाडी चालवायला कमेंट नक्कीच करा. मला तर खूप छान वाटतं घाटामध्ये गाडी चालवायला, अशी वेळी वाकडी वळणे. तर आता आपण महाड मार्गाने जाणार आहोत. घाटामध्ये कधी ओव्हरटेक करू नये, त्याचं कारण असं आहे की आपल्याला समोरची गाडी दिसत नाही. जोपर्यंत आपला रोड दिसतोय तोपर्यंत तुम्ही ओव्हरटेक करू शकता, बट सिंगल रोड असेल तर कधीच ओव्हरटेक करू नये. हे बघा पूर्ण उतार आहे, तुम्ही इकडनं बघू शकता की कसं दिसतंय. हे बघा रोडचं काम सुद्धा चालू आहे. इथे गुरं आलेत चरण्यासाठी. नदी पूर्ण सुकून गेले. साईडला तुम्ही बघू शकता इकडे. आणि आता आपण पुन्हा डोंगर उतरलोय. हे बघा असे मध्येच रोडचे जरा कामं चालू असतात, म्हणून रोडवरती लक्ष पाहिजे आपलं. तर इथे होळी तर इथे होळीसाठी थांबवलेलं आहे. आपल्या दादाला थांबवले होळीसाठी. आता तुम्ही इकडे बघू शकता की रोडचं काम झालेलं आहे इथे, आणि साईडला खडीसुद्धा पडलेलं आहे. तर आपण आता थोडा आरामात जाणार आहोत, कारण आपला भाऊ जरा पाठी आहे. तर तो पुढे येसपर्यंत आपण थोडा आरामात जाऊया. हे बघा इकडे आंब्याचे झाड आहेत, पण आंब्याच्या दिसत नाहीत. पण यावर्षी जरा आंबे कमीच दिसत आहेत मला. तुम्हाला समोरून दिसत असेल की मस्त डोंगर, खाली उतरणारा रस्ता आहे. आणि आता आपण त्याच रस्त्याने खाली उतरणार आहोत विदाउट एक्सिलेटर देऊन. तर इथे गुरा चालतो आहेत हळूहळू. एक पाठीच थांबला, बोलू तुम्ही जा पुढे. आणि हे बघा तुम्ही इकडे बघू शकता रोडचं काम चालू आहे. तर आपला भाऊ आलेला आहे आपल्या पाठी. काय झाला? आम्ही आलो सरळ. दादांनी त्यांना 10 रुपये देऊन सोडवलेलं आहे. आणि इकडे रस्त्याचं काम चालूच आहे इकडे ह्या साईडला. आजूबाजूला तुम्ही बघू शकता की खडी पसरली आहे. तुम्ही इकडे बघू शकता एकदम हॉरर मूवी सारखं एकदम आहे पूर्णपणे. इकडे सुद्धा चाललेलं आहे देवीचा डोंगर. हे बघा मित्रांनो, पुढे अजून पार्क आलेले आहेत. होळीची वर्गणी वाटते. त्यांनी तर हेच टाकून ठेवले, कलर बिलर सगळं. तो दे घाल दे. काय ना तुमचं? तुमचं नाव काय सांगू? तिकडे तिकडे आढळलं तर बोगरेकर ना? ठीक आहे चला. तर त्यांच्याकडनं 10 रुपये घेतले आणि आमच्याकडनं आता 20 रुपये.
ही मजा फक्त तुम्हाला गावालाच भेटणार, अशी मजा कोकणातली. बाकी कुठे भेटणार नाही अशी मजा बघायला. तर इथे रोडचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि आपण ऑफ रोडने आता जातोय. बाबा रे. तर मित्रांनो इथे सुद्धा अडवलं गेलंय. इथं बघा तिकडे खाली दिले. तिकडे पण आहेत. त्याने सांगितलं तुमचं नाव. आता जेवढं सुटत काय ते. किती थांबले इथं. वरती दिलेत. नाही इथे नाही, तिकडे तिकडे. मित्रांनो पैसे लुटायला बसले का? तर आपण सगळीकडे टोल नाक्यासारखे पैसे दिलेले आहेत. दिवाळी आपला होळी म्हणून दिले. आणि आता आपल्याकडे सुट्टे नाहीत, तर आता आपण कसे तरी सुटलो. तर आता आपण सगळ्यांना पैसे देत आलेलो आहे. आणि आपल्याकडचे जे सुट्टे होते ते संपलेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे रोज काम पण आहेत. आणि त्याबरोबर खड्डेसुद्धा आहेत. आणि आपली गाडी जरा दम घ्यायला लागली. आपल्या गाडीचा खोडखोड आवाज यायला लागला अशा रोडमध्ये. हे बघा कसे रोडचे कपचे निघाले आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता, मस्त दिसत असेल तुम्हाला. आता ह्या रोडमधून आपण पहिले बाहेर निघूया आणि पुढे ब्लॉगिंग चालू करू. मित्रांनो तुम्ही बघू शकता जागेवरचे टन. आता लेटेस्टमध्ये काम झालं आहे. तर मित्रांनो तुम्हाला ते रस्ते आवडले असतील जिथून आता आपण आलेलो आहेत. वेडी वाकडी वळणे अशा रस्त्याला चालायला तुम्हाला मजा येते की नाही हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि आता लेटेस्टमध्ये डांबर टाकलेलं आहे असं समजतंय. आता हा पूर्ण डोंगरच आहे. आणि डोंगरावरनं आता आपण खाली उतरतोय फक्त. बघा मित्रांनो असे रस्ते आवडतात की आपल्या मुंबईचे काँक्रिटीकरण हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आता आपण पोहोचलो आहेत लाटवणला. लाटवणचा नाका रोड होता आणि लेफ्टला आहे मुंबई आणि राईटला आहे महाड. तर मित्रांनो फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे. तुम्ही पुढे बघू शकता. आपण त्यांना पाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण सरळ जाऊ. तर आपल्याला परत उतार भेटलेला आहे. मित्रांनो ह्या रिक्षाचा तुम्हाला ड्रायव्हर बघायला असेल तर तुम्ही आता बघू शकता ड्रायव्हर कोण येतो. हे आहे ड्रायव्हर. आपण विनेरेला पोहोचतोय. मित्रांनो जर आपल्याला परत टोल नाका भेटलेला आहे. आता किती द्याल?
धूम चाले धूम चाले धूम चाले धूम चाले धूम चाले धूम चाले हे गज चल चल. तर मित्रांनो आपण परत टोल नाक्यावरती 10 रुपये दिलेले आहेत. आनंद नगर शिरगाव 4 टोल नाके भेटले होते. त्यातला एक आपण कॅप्चर करू शकलो नाही. मी इकडनं जाईन. त्याला अडवलं की मी गेलंय. मित्रांनो तर आता आपण खाडीजवळ पोहोचलेलो आहे. तुम्हाला आता मी खाडी दाखवतो. ही बघा मला दिसत असेलच. मुंबईकडे जाण्याचा मार्ग भोईघाट घडे. तर आपण मुंबईच्या दिशेने जातो. मी इकडनं जाणार. कुठनं गेलं तरी तेच आहे. तर मित्रांनो किधर से भी जाओ टोरीच मिलेगा. आता आपण महाडमध्ये आहोत. आणि थांब साईडला घे. का ग पैसे आहेत तुझ्याकडे द्यायला? नाही येतच नाही तर काय वाटे आहेत ना. गाडी तू त्याच्या मागे टाक. त्याच्या मागे राहू पण नको. चल बघ गेलं पुढं. रिक्षा दिले. तर आपण आता बाहेर निघालो. पुढं आहे सोया आहे. बापरे महाडमध्ये तर सोलच कॉलेज. What is this, man? दापोली. हो निखिल स्वर्गे ब्लॉग. चला तर मित्रांनो आपल्याला हेल्मेट काढून धुलवट लावलेलं आहे. जा अजून पुढं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याचा काय हाल करून झाले. साफ करून आपण परत निघणार आहोत. Thank you.
आहेत आणि आता आम्ही ट्रेनच्या पुढे आलो आहे. तर मित्रांनो हे बघा एवढी पब्लिक आहे आमची ते आता इथे थांबले मच्छी बिच्छी घेण्यासाठी. आणि आपण जरा गाडी आतमध्ये घेऊ. हे काय चेक करते बघूया आपण. हां थंड पाणी. आता हिला थंड पाणी प्यायलाच आहे. मी गाडी चालवत आहे आता. जा ना तिथून घे ना. जा ना चालव ना. जा ना तुला कोण सांगितलं थांबायला. जा ना. बघ सोडला केस तो. तर आमच्या पुढे धावत आलेले आहेत. हे आमची मोठी ताई आहे. चल चौकात जा. आणि तुम्ही होतात कुठे? मी बोलते कुठं राहिला अजून? मी बोलले कुठं राहिला? वाट बघू तुम्ही. याला राहिलो होतो आम्ही. चौकात ये. तर तिथं काहीतरी घेऊन झालेलं आहे. आम्ही यायच्या अगोदर वेटिंग होती. काय नाही घेतलं काय? नाही काय घेतलंय. मी पुढे घेतील. पुढे एक आहे ना. हाय पुढे. आमच्या गाडीला लाईट नाही. आमच्या गाडीची लाईट दिसत नाही. तर मित्रांनो आपण आता परत निघालो आहोत रस्त्यावरती. आणि आपल्या गाडीच्या लाईटमध्ये थोडंफार जेवढं दिसतं आहे त्या हिशोबाने आपण जाणार आहोत. तर लाईटीचा प्रकाश जरा कमी येतो आहे. काय दिसत नाही त्याने माहीत नाही. बघूया नंतरला आपल्याला समजेल एडिटिंगमध्ये. आपण जिथे आलो. जिथे गदर पिक्चरमधला जिथे सगळे आलं.